श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण पाहणार आहोत राशीनुसार तुमचे इष्टदेव कोण आहेत ते। इष्टदेवता कोण आहे, आवडता देव असणे का आवश्यक आहे, तसेच इष्टदेवाची पूजा करणे महत्त्वाचे का आहे, शेवटी आपले आवडते दैवत कोण आहे हे कसे शोधायचे। इष्टदेव शोधण्यासाठी कुंडलीच्या 5व्या घरापासून 5वे घर मोजले जाते, म्हणजेच कुंडलीच्या शीर्षस्थानी जिथे लग्न लिहिलेले आहे तिथून डावीकडील 5व्या चौकापर्यंत म्हणजेच कुंडलीच्या 5व्या घरातून इष्टदेव ओळखला जातो। या घरात असलेल्या राशीच्या घरातला देव आपला इष्टदेव आहे। इष्टदेवतांची उपासना केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात, त्यांना प्रसन्न केले तर जीवनात आनंद राहतो। पण जर कोणाकडे कुंडली नसेल, तर आपल्याला आपल्या इष्टदेवतांची कल्पना नसेल, तर आपण आपल्या जन्म अक्षराच्या पहिल्या अक्षराच्या किंवा पत्रिकाद्वारे अनुकूल असलेले देवता शोधू शकता। तुमच्या राशीनुसार तुमचा इष्टदेव कोण आहे हे जाणून घेऊया। तुमच्या राशीनुसार तुमच्या आवडत्या देवतेची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य त्याचे परिणाम देखील बघायला मिळतील आणि प्रगती देखील दिसेल। हिंदू धर्मात शेकडो देवता आहेत। अशा परिस्थितीत आपण ज्यांची पाहिजे त्यांची उपासना करू शकतो, प्रार्थना नामस्मरण करू शकतो। आपण ज्योतिष समजून घेतल्यास जर आपण आपल्या इष्टदेवतांची उपासना केली तर आपल्याला चांगले परिणाम मिळतात। मेष आणि वृश्चिक राशी, या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे। जर तुम्ही मेष किंवा वृश्चिक राशीचे असाल तर मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे। हनुमानजी हे मंगळाचे स्वामी आहेत। भगवान श्रीराम हे हनुमानजीचे आवडते देवता देखील मानले जातात। अशा स्थितीत हनुमानजी आणि भगवान श्रीराम हे मेष आणि वृश्चिक राशीचे आवडता देवता मानले जातात। त्यांनी या दोन्ही देवतांची उपासना करावी। वृषभ आणि तुला राशी, ज्योतिषशास्त्रानुसार तुळ आणि वृषभ राशीच्या स्वामी शुक्र आहे। शुक्र ग्रहाचा स्वामी आराध्य माता दुर्गा आहे। या कारणास्तव वृषभ आणि तुळ राशीची आवडती देवता माँ दुर्गा आहे। हे लोक दुर्गा देवीची पूजा करू शकतात आणि चांगले परिणाम मिळवू शकतात। मिथुन व कन्या राशीचा, ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध मानला जातो, तर दुसरीकडे बुधाचा स्वामी गणेश आणि विष्णू मानला जातो। तर मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांची आवडती देवता मानली जाते भगवान विष्णू आणि गणेश। या दोघांचीही उपासना केल्यास तुम्हाला योग्य तो निकाल नक्कीच मिळेल। कर्क राशी, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे। अशा वेळी भोलेनाथ तुमचा इष्टदेव झाला। इच्छित फळ मिळविण्यासाठी तुम्ही शिवाला प्रसन्न करावे। सिंह राशी, सिंह राशीच्या लोकांची इष्टदेवता हनुमानजी आणि आई गायत्री आहेत। याचे कारण म्हणजेच त्यांचा स्वामी ग्रह सूर्य आहे, म्हणून त्यांनी दोघांची पूजा करावी। धनु आणि मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे आणि बृहस्पतीचा स्वामी भगवान विष्णू आहे। तर अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तीचे आवडते देव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहेत, म्हणून त्यांनी दोघांची पूजा करावी। मकर आणि कुंभ राशी, या राशीचा स्वामी शनी आहे, ज्यामुळे भगवान हनुमान शिव यांच्या इष्टदेवता आहेत। त्यांची पूजा केल्यास तुम्हाला शुभ फळ मिळू शकतात। राशीनुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्याने लवकरच तुम्हाला फलप्राप्ती होईल। मात्र इष्टदेवतेसोबतच तुम्ही तुमच्या आवडत्या देवांची देखील पूजा करू शकता। अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली माहिती आहे ती म्हणजे आपण इष्टदेव आपल्या राशीनुसार कसा शोधायचा त्याबद्दल। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।